मागच्या 45 वर्षांचा भारतीय शेअर बाजाराचा आपण इतिहास बघितला तर जगभरात एकूण 8 मेजर अटॅक्स आणि युद्ध आपल्या बाजाराने अनुभवली आहेत आणि प्रत्येक वेळेस गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही डगमगला आहे। या 8 पैकी 7 केसेसमध्ये पुढच्या वर्षभरात म्हणजे 12 महिन्यात मार्केटने किती निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह परतावा दिला होता हे पुढच्या 1.5 मिनिटात आपण समजून घेऊया। 1979 ला आपल्या भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्या मार्केटने 1980 मध्ये इराण इराक युद्ध बघितले। त्यावेळेस फ्लॅट असलेल्या आपल्या बाजाराने पुढच्या वर्षभरात 35% प्लस परतावा बनवून दिला होता। 1990 मधील गल्फ वॉरच्या वेळेस 35% निगेटिव्ह गेलेल्या मार्केटने रिकव्हरी देऊन पुढच्या वर्षभरात 82% प्लस परतावा जनरेट करून दिला। त्यानंतर 1999च्या कारगिल युद्धाच्या वेळेस सुदैवाने आपले मार्केट युद्धाच्या दरम्यान प्लस होते आणि युद्धाच्या वर्षभरानंतरही ते 18% पॉझिटिव्हच होते। पुढे 2001 ला झालेल्या 9/11 आणि अफगाण युद्धाच्या वेळेस मार्केट केवळ 1% खाली आले होते आणि वर्षभरानंतरही ते 7% निगेटिव्हच होते। नंतर 2003च्या इराक युद्धाच्या वेळेस 7% निगेटिव्ह गेलेल्या मार्केटने पुढच्या वर्षभरात 73% आणि 2008 ला मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यानंतर मार्केटने 80% इतका मजबूत परतावा जनरेट करून दिला होता। त्यानंतर 2022च्या रशिया युक्रेन युद्धाच्या वेळेस 5% निगेटिव्ह गेलेल्या मार्केटने पुढच्या वर्षभरात 14% आणि 2023 ला झालेल्या इस्रायल हमासच्या युद्धाच्या वेळेस 7% निगेटिव्ह गेलेल्या मार्केटने पुढच्या वर्षभरात प्लस 18% परतावा काढून दिला। मित्रहो, युद्ध किंवा कुठले जिओपॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट हा मार्केटचा अंत कधीही नसतो, तर येथून पुढे मार्केटचे नवीन आयाम आणि नवीन हाईक्स क्रिएट होत असतात। आता सध्या चालत असलेल्या इराण युद्धानंतर मार्केटच्या काही माइलस्टोन बनू शकतो हे कमेंट करून आम्हाला अवश्य कळवा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।